नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण इयत्ता 8वीचा लेसन हिरोईन ऑफ सी सागराची नायिका हा पाठ बघणार आहोत. अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊस. इंग्लंडच्या खडकाळ समुद्रकिनारी भरपूर असे लाईट हाऊस होते, म्हणजे दीपस्तंभ होते. लोनली लोनली म्हणजे एकाकी होते, त्यांच्या आसपास लोकवस्ती नव्हती. देअर लाईट्स शायनिंग अक्रॉस द सी, आणि त्यांचे जे काही लाईट असायचे त्यांच्यामुळं संपूर्ण समुद्रावर प्रकाश पडायचा. वन सेलर ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स, आणि जे काही खलासी असायचे, जे काही प्रवासी असायचे सागरातील, त्यांना धोकादायक जे काही समुद्रात खडक आहे त्याच्याबद्दल माहिती सांगायची. When they see the light sailors take their ship far out to sea, ज्यावेळेस ते खलासी बघायचे, जहाज चालवताना ते त्या प्रकाशात त्या सेलरांना बघायचे. But sometimes fierce storms drive ships on to the rocks. परंतु बऱ्याच वेळेस खूप जोराचं वादळ असल्यामुळे, वाऱ्यामुळे ते जहाज त्या खडकावर आदळायचं. दिस इज स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड द शिपव्रेक ऑन द रॉक्स वन नाईट इन 1838. 1838मध्ये एका जहाजाचा अपघात झाला. ते जहाज एका खडकावर आदळलं, आणि या प्रसंगामध्ये एक लहान मुलगी, तिनं तिचं शौर्य दाखवून कशा पद्धतीने मदत केली, ही गोष्ट आपण आज बघणार आहोत. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर. त्या मुलीचं नाव ग्रेस डार्लिंग आहे, आणि ती लाईट हाऊस कीपरची मुलगी होती. शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊस, आणि ती तिचं संपूर्ण आयुष्य त्या एकांकी असलेल्या लाईट हाऊसमध्ये ती राहिलेली आहे. फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज, शहरापासून आणि खेड्यापासून फार दूरवर. देर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर होम, आणि त्यांच्या घराजवळ एक खेडं, एक गाव देखील नव्हतं. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे, आणि तिचे जे काही त्यांचे जे काही शेजारी होते जवळपास मैलावर होते, दूर होते. बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. परंतु ग्रेसचे वडील हुशार होते. त्यांनी त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं, संस्कार दिले, काळजीपूर्वक वाढवलं. ग्रेस अँड हर ब्रदर अँड सिस्टर वेल ऑल टॉट टू रीड अँड राईट. ग्रेस आणि त्यांचे जे काही भावंड होते त्यांना चांगल्यापैकी वाचता आणि लिहिता येत होतं. देअर फादर ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव अँड अनसेल्फिश, आणि त्यांच्या वडिलांनी, ग्रेसच्या वडिलांनी त्यांना चांगले संस्कार लावले. प्रामाणिकपणा, शूरपणा आणि निस्वार्थीपणा या तिन्ही गुणांची शिकवण त्यांनी त्यांच्या दाम्पत्यांना, मुलांना दिली. वेन ग्रेस वॉज 10 years old, द फॅमिली वेंट टू द लिव्ह इन लाईटस्टोन लाईट हाऊस. ज्यावेळेस ग्रेस 10 वर्षाची होती त्यावेळेस हे कुटुंब, डार्लिंग कुटुंब, लॉंगस्टोन लाईट हाऊसमध्ये राहायला गेले. देअर न्यू होम वॉज ऑन सम वाईल्ड आयलँड, आणि त्यांचं जे काही नवीन घर होतं ते अत्यंत दुर्गम बेटावर होतं. नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड, आणि कुठं? इंग्लंडच्या पूर्व किनारी त्यांचं हे लाईट हाऊस होतं. डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप देअर, आणि हे डार्लिंग कुटुंबातील हे सर्व मुलं तिथं लहानाचे मोठे झाले. When they were older, they left their lonely home. जसे ते मोठे होत गेले तसे ते घर सोडून पुढे शिक्षणासाठी गेले. वन बाय वन अँड फाउंड वर्क इन द सिटीज. एकेकाने शिक्षणासाठी आणि कामासाठी ते शहरामध्ये गेले.
ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस. आणि शेवटी सर्वांनी ते घर सोडून दिलं एक्सेप्ट ग्रेस. फक्त ग्रेस डार्लिंग ही मुलगी तिथे राहिली. हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर. आणि ती तिच्या आईवडिलांना मदत करण्यासाठी तिथे त्या लाईट हाऊसमध्ये ती राहिली. सी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. तिची वाढ परिपूर्ण झालेली नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन. ती अत्यंत लहान स्त्रीसारखी दिसत होती. नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हू हॅज मोर दॅन 6 feet टॉल. आणि ग्रेसच्या वडिलांची उंची 6 फुटापेक्षा जास्त होती, परंतु ग्रेस ही मुलगी तिची उंची फार कमी होती. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838, सप्टेंबर 6 सप्टेंबरच्या रात्री 1838 अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. खूप जोराचा वारा वाहत होता. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म्स. आणि ग्रेसला आणि त्या कुटुंबाला त्या वाऱ्याची सवय होती. सी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन बिग लाईट हाऊस. ती आणि तिचं कुटुंब एवढ्या मोठ्या वादळामध्ये देखील ते सेफ होतं. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हू वेअर ॲट सी इन द स्टॉर्म. परंतु ती नेहमी काळजी करायची. जे काही प्रवासी या वाऱ्यामुळे प्रभावित होत असेल त्याबद्दल ती अनहॅपी असायची, चिंतित असायची, काळजी करायची. सी डिड नॉट नो दॅट टेरिबल थिंग्स वॉज हॅपनिंग दॅट नाईट. आणि तिला कुठल्या पद्धतीची माहिती नव्हती की अत्यंत दुर्दैवी घटना या रात्री घडणार होती. दॅट नाईट अ शिप वॉज रॅक्ड अपॉन द रॉक्स. आणि त्या रात्री एक जहाज एका मोठ्या खडकाला आदळलं, अपघात झाला. ग्रेस अँड हर पॅरेंट डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. ग्रेस आणि त्यांच्या आईवडिलांना त्या जहाजाच्या अपघाताचा आवाज आला नाही. द नॉईस ऑफ द विंड अँड द वेव्ज वॉज टू लाऊड. लाटांचा आणि वाऱ्याचा आवाज खूप जास्त होता. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. ते काहीच ऐकू शकत नव्हते. बट अ शिप कॉल्ड द फोरफारशायर हॅड हिट द रॉक्स अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. यांच्या लाईट हाऊसपासून जवळपास 1 मैलावर फोरफारशायर नावाचं जहाज एका खडकावर आदळलं होतं. त्याचा अपघात झाला होता. मोस्ट ऑफ द पॅसेंजर वेअर ड्रॉन्ड. त्यातील बरेच प्रवासी बुडाले होते. बट 9 men अँड वुमन वेअर एबल टू क्लाइंब ऑन टू द रॉक. परंतु त्यापैकी 9 स्त्री आणि पुरुष कसंबसं खडकाला धरून आपला जीव वाचवला होता. द विंड नियरली ब्ल्यू देम इन टू द सी. ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक. आणि खूप जोराचा वारा वाहत होता आणि ते खडकाला ते क्लंग म्हणजे लटकलेले होते. इन द डिस्टन्स दे सॉ द वार्म लाईट ऑफ द लाईट हाऊस. आणि दूरच्या अंतरावर त्यांना लाईट हाऊसचा प्रकाश दिसत होता. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वेर नॉट हर्ड. परंतु दुर्दैव असं की त्यांचा आवाज त्या लाईट हाऊसपर्यंत पोचत नव्हता. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. संपूर्ण रात्रभर या वाऱ्यामध्ये, या थंडीमध्ये, त्या पाण्यामध्ये ते स्वतःचा जीव घेऊन त्या खडकावर लोंबकळलेले होते. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस वॉज ड्रेसिंग म्हणजे ग्रेस तयारी करत होती. शी लुक्ड आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोईंग. आणि ज्यावेळेस तिने खिडकीतून बघितलं त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की अजून वारा जोराचा वाहतोयच. सडनली शी स्टॉप्ड. अचानकपणे ती थांबली. वाजन देअर समथिंग ऑन द डिस्टन्स रॉक्स. दूरच्या त्या खडकावर काही आहे का? कॉलिंग हर फादर. तिच्या वडिलांनी तिने बोलवलं. शी लुक्ड अगेन. यस, देअर वेर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन टू द रॉक्स बट दे वेर हाफ अंडर द सी.
निश्चितच त्या खडकावर काही लोक लटकलेले आहेत आणि ते अर्धे पाण्यामध्ये बुडालेले आहेत. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्रॉन. आपण त्यांना ते बुडायच्या त्यांना वाचवायलाच पाहिजे. क्राईड ग्रेस. ती ग्रेस रडायला लागली. वी मस्ट डू समथिंग. आपण काहीतरी केलंच पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. आपल्याला पुन्हा झोप येईल का? आणि ते मेले तर, ते बुडाले तर? विलियम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन. विलियम डार्लिंग वॉज द नेम ऑफ हर फादर. विलियम डार्लिंग त्या ग्रेसचे वडील होते. ते वयोवृद्ध होते परंतु ते शूर होते. बट ही शूक हिज हेड. परंतु त्यांनी नकारार्थी मान हलवली. इट्स होपलेस. यात आशा ठेवून काही फायदा नाही. बाष्कळ आहे, फायदा होणार नाही. इट्स होपलेस. तो म्हणाला. वी कॅन डू नथिंग. आपण काहीच करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दिस वेव्स. या जोराच्या लाटामध्ये मी बोट कशी रो करू शकतो, मी बोट कशी चालू शकतो. इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. मला तिथपर्यंत जाण्यासाठी दुसऱ्या एका माणसाची आवश्यकता आहे की जो मला बोट चालवण्यास मदत करेल. आय कॅन हेल्प यू फादर. मी तुम्हाला मदत करेल. आय कॅन हेल्प यू फादर. मी तुम्हाला मदत करू शकते वडील, पप्पा, काय जे म्हणत असेल ते. क्राईड ग्रेस. ती रडायला लागली. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कांटा. मी अशा पद्धतीने बोट रो करेल, चालवेल की एखाद्या माणसासारखे ती बोट मी चालवेल. आय एम स्मॉल बट आय एम अ स्ट्रॉंग. मी जरी दिसायला लहान असले तरी मी स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल. तुम्ही आणि मी यापूर्वी बोट चालवलेली आहे आणि आपण त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोचू शकतो. संकटात सापडलेल्या लोकांपर्यंत आपण निश्चितच पोचू शकतो. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. ती मुलगी ग्रेस त्या खिडकीमध्ये होती आणि ते दोघं मिसेस डार्लिंग आणि विलियम डार्लिंग हे दोघं एका बाजूला उभे होते. नो नो शी एक्सक्लेम. आणि मग तिची आई नका नका म्हणाली. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्रॉन. तुम्ही त्या गरीब लोकांना कशा पद्धतीनं मदत करू शकता? तुम्हीच जर बुडाले तर? यू कॅन नॉट रो इन द स्टॉर्म. तुम्ही या वादळामध्ये बोट चालू शकत नाही. डू नॉट ट्राय. तुम्ही प्रयत्न देखील करू नका. कोण म्हणतंय? ती ग्रेसची आई या दोघांना म्हणते. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅन नॉट डू अ मॅन्स जॉब. तू एक मुलगी आहे आणि माणसाचं काम कसं काय करू शकते? लेट अस प्रे फॉर देम. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. ती तिच्या नवऱ्याला म्हणते. गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅन नॉट. देवच त्यांना वाचू शकतो परंतु आपण त्यांना काही करू शकत नाही. आपण मदत करू शकत नाही. ग्रेस वॉज डिटरमाइंड. हाऊएव्हर. एवढं असताना देखील ग्रेसचा निर्धार निश्चय पक्का होता. शी आर्ग्यू अंटिल ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड. तिने तिच्या वडिलांसोबत वाद घातला, चर्चा केली आणि शेवटी तिच्या वडिलाला तिने त्या लोकांना वाचवण्यासाठी तयार केलं. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट. शी वॉश्ड अँड प्रेड ॲज द सेट ऑफ. आणि मग तिच्या आईचं काहीच चाललं नाही. तिने जड अंतकरणाने ती बोट काढण्यास मदत केली आणि ते त्यांना वाचवण्यासाठी निघाले. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. एवढ्या कठीण प्रसंगात
कोणी प्रवास करायचा विचार करू शकतं का या समुद्रामध्ये? द बोट वेंट अप and down over waves as high as hills. Sometimes it stood on one end, sometimes on the other end. It went up to the top of wave and then down into the great valley between the waves. Every time they went down, the boat nearly went under the water. आणि मग खूप जोराचा वारा होता, खूप उंच उंच लाटा होत्या. ती बोट एकदा वर गेली की टेकडीवर गेल्याचा भास व्हायचा आणि ती बोट पुन्हा खाली आली एखाद्या दरीत गेल्याचा भास व्हायचा. आणि बऱ्याच वेळेस असं वाटायचं की ती बोट बुडालीच की काय, अशा पद्धतीचं वातावरण त्यांना प्रवास करण्यासाठी होतं. बट लिटल बाय लिटल, पुलिंग विथ ऑल their strength ऑन द oars, they came near the rocks. परंतु थोडं थोडं करून, प्रवासाचा टप्पा थोडं थोडं करत, ॲट लास्ट शेवटी त्या खडकापर्यंत, जिथे जहाजाचा अपघात झाला तिथपर्यंत ते आले. द विंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी मेन अँड वुमेन क्लिंगिंग टू द रॉक्स. रेन अँड विंड, वारा आणि पाऊस इतका जोराचा होता की ते त्यांना चांगल्या पद्धतीनं बघू शकत नव्हते, की त्या खडकावर ते लटकलेले जे काही प्रवासी होते त्यांना ते बघू शकत नव्हते. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. ती ग्रेस आणि तिचे वडील फक्त त्यांचा आवाज ऐकू शकत होते, त्यांच्या किंचाळ्या ऐकू शकत होते. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ to hold on to a oar which was bigger than herself. आणि तिची संपूर्ण ताकद, जे काय ओर आहे, जे काही वल्ली आहे, वल्ली वाहण्यामध्ये तिची संपूर्ण एनर्जीज, तिची संपूर्ण ताकद जात होती. की तिची जी काय, ज्या बोटीची जी काय वल्ली होती ती तिच्यापेक्षा मोठी. ओर म्हणजे वल्ली, जी बोट चालवण्यासाठी जे काही साधन असतं त्याला ओर म्हटलेलं आहे. ॲट लास्ट दे केम क्लोज टू द रॉक्स. आणि शेवटी ते खडकाजवळ आले. विलियम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन द रॉक्स while Grace all alone held the two men into the boat. आणि विल्यम डार्लिंग, त्या मुलीचे वडील, त्यांनी खडकावर उडी मारली आणि ती जी काही ग्रेस होती तिने त्या दोन माणसाला त्या बोटीमध्ये टाकलं, त्यांना वाचवलं. हेल्ड द टू मेन इन टू द बोट. त्या दोन माणसाला तिने बोटीमध्ये सुरक्षितपणे ठेवलं. द टू सेलर्स फ्रॉम द wrecked ship were able to row. त्यामध्ये जे काही दोन सेलर होते ते बोट चालू शकत होते. दे हेल्ड द डार्लिंग ड्युरिंग द लॉंग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. आणि त्या सेलरांनी वापस येण्यामध्ये बोट चालवण्यास मदत केली. देन ग्रेस अँड द थ्री वुमन गॉट आउट. आणि ग्रेस आणि ज्या काही तीन स्त्रिया होत्या त्या बाहेर आल्या. ओल्ड विलियम्स डार्लिंग अँड द टू सेलर रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द फोर मेन स्टील ऑन द रॉक्स. आणि विलियम डार्लिंग आणि सेलर यांनी ती बोट चालवली आणि त्यांना वाचवलं. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाव. आणि ग्रेसला एवढ्या घाई गडबडीमध्ये कुठल्याच पद्धतीची विश्रांती करण्यासाठी तिला वेळच मिळाला नाही. ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर. आणि संपूर्ण दिवस त्या लोकांना ची सेवा करण्यामध्ये तिचा पूर्ण वेळ गेला. त्यांना खाणं पिणं, त्यांना या थंडीच्या वातावरणामध्ये ते गारठले होते, त्यांच्यासाठी शेक तयार करणं, उष्णता तयार करणे, याच्यामध्ये तिचा पूर्ण वेळ गेला. आफ्टर सेव्हरल डेज
these passengers were able to return to their homes in England. बऱ्याच दिवस राहिल्यानंतर त्यांना आता त्यांच्या घरी जायचं होतं. त्यांची तब्येत आता चांगली झाली. ते आता पुन्हा त्यांच्या घरी जाण्यास तयार झाले. They told the story of brave girl and her father to their families and friends. आणि ते घरी गेल्यानंतर त्यांनी एका लहान मुलीची आणि तिच्या वडिलांची स्टोरी त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मित्रमंडळींना सांगितली की कशा पद्धतीने आम्हाला या दोघांनी वाचवलं. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वॉज फेमस. अचानकपणे ग्रेस डार्लिंग आणि तिचे वडील प्रसिद्धीस आले. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर. त्यांच्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्या. मनी वॉज रेस्ड टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लाईव्स. आणि या लाईट हाऊसमध्ये राहणारे कर्मचारी त्यांचं जीवन प्रकाश झोतात आलं की एवढ्या एकांतवासात राहून देखील ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि यांच्या गोष्टीमुळे त्यांच्याकडं जगाचं लक्ष गेलं आणि त्यांच्यासाठी शासनाने जे काही संबंधित शासन असेल त्यांनी त्यांचं अनुदान त्यांना दिलं, त्यांचे पैसे वाढवले, त्यांचा पगार वाढवला. त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा बदलला. ग्रेस अँड हर फादर वेर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. त्यांनी ग्रेस अँड हर फादर, त्या मुलीला आणि तिच्या वडिलाला या शौर्याबद्दल खूप मोठा सन्मान मिळाला, पुरस्कार मिळाला. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. आणि ही घटना झाल्यानंतर ती लहान मुलगी जास्त काळ जगली नाही. शी डाईड ॲट द एज ऑफ 27. आणि ती वयाच्या 27व्या वर्षी मृत पावली. बट शी स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज. परंतु आज देखील ती आठवल्या जाते, स्मरल्या जाते की तिचं जे काही कार्य होतं निस्वार्थी होतं. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स. दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, म्हणून ती आज स्मरल्या जाते. म्हणून तिचा आज पाठ आपल्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. म्हणजे जो व्यक्ती निस्वार्थपणे काम करतो निश्चितच तो खऱ्या अर्थानं मरत नाही, तो हजारो वर्ष स्मरल्या जातो. निश्चितच तुम्हाला हा घटक, हा पाठ, हा लेसन आवडलेला असेल. आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.